नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी विनाले मित्रांनो, ह्याची भरती निघालेली आहे. बँक ऑफ बडोदाकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी त्याचे पद जे असणार आहे, मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि चीफ मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 125 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके, त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथे अप्लाय करू शकता. तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुकला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, स्पेशल रिक्वायरमेंट ड्राईव्ह असणार आहे. जी रिक्वायरमेंट असणार आहे कॅटेगरी वाईज असणार आहे. एससी, एसटी, ओबीसी कॅन्डिडेटसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके, रेग्युलर बेसिस अँड बँक ऑफ बडोदासाठी. ओके, त्यासाठी इथं मित्रांनो जॉईन द लार्जेस्ट बँक फॉर द चॅलेंजिंग ॲग्रीमेंट वगैरे आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 2025 साठी वॅकन्सी निघालेली आहे. लेटेस्ट नोटिफिकेशन असणार आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची दिनांक 30 जुलै 2025 ते आपल्याला लास्ट दिनांक असणार अप्लाय करण्याची. पेमेंट फी भरायची 19 ऑगस्ट 2025. इम्पॉर्टंट डेट्स वगैरे तुम्ही इथं बघू शकता, इथे दिलेले आहे संपूर्ण माहिती. जसं की इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ओके, पेमेंट फी पे करून टाकायची आहे आणि बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला सगळी नोटिफिकेशन वाचून घ्यायची आहे आणि शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू वगैरे मेथड्स वगैरे डॉक्युमेंटेशनसाठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. ही जी जॉब वॅकन्सी असणार आहे, करंट अपॉर्च्युनिटीज असणार आहे, रेग्युलर डिटेल आपल्याला इथं अपडेट्स असणार आहे. आपल्याला रेग्युलर अपडेट वगैरे चेक करत राहायचं आहे आणि इंटरव्ह्यूसाठी आपल्याला कॉल वगैरेसाठी पण ईमेल ॲड्रेस मार्फत कळवण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला या जे पोस्ट असणार आहे 6 महिन्याचा आपल्याला इथं एक्सपिरियन्स वगैरे असेल 6 महिन्यापासून पुढे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो ऑनली फॉर अप्लाय करण्यासाठी. ओके, आता सगळ्यात आधी जे पद जे असणार आहे डिटेल फॉर द पोझिशन असणार आहे, इलेव्हिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इथं पोस्ट दिलेला आहे सर्कल आणि इथं बॅकलॉग वॅकन्सी, एज लिमिट, एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्याला सगळ्यात आधी मॅनेजर फॉर फॉरेक्स ॲक्विजिशन्स अँड रिलेशनशिपसाठी जे पद असणार आहे, त्याच्यामध्ये आपले टोटल ऑफ वॅकन्सी असणार आहे 5. 24 ते 34 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्याच्यानंतर ते दुसरं जे याच्यासाठी आपल्याला मिनिमम आपल्याला 2 वर्षाचा आपला वर्क एक्सपिरियन्स पाहिजे आहे पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला फॉरेन बँकिंगचा, रिलेशनशिप मॅनेजमेंट फॉरेक्सचा. ओके, यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार. या सगळ्या पदांसाठी ग्रॅज्युएशन आणि CMA CS वाले इथं अप्लाय करू शकता. सिनियर मॅनेजर असणार आहे, त्यासाठी जे आता पद असणार आहे सिनियर मॅनेजर फॉरेक्स ॲक्विजिशनसाठी रिलेशनशिप मॅनेजर. 3 पदं 27 ते 37 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. या ठिकाणी आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजर असणार आहे क्रेडिट अनालिसिससाठी, यासाठी 5 पदे 25 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. यासाठी पण ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. यासाठी आपण इथं पुरं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे NBFC सेक्टरमधला. सिनियर मॅनेजर क्रेडिट अनालिसिससाठी 40 वॅकन्सी असणार आहे. 28 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन अँड डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. इथं आपल्याला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे NBFC मधला. ओके, सिनियर मॅनेजरसाठी वॅकन्सी असणार आहे. रिलेशनशिप मॅनेजरसाठी जी असणार आहे आपल्याला 29 वॅकन्सी 28 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, CA, CMA, CS, CAP वाले अप्लाय करू शकतो. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. चीफ मॅनेजर अँड रिलेशनशिप मॅनेजरसाठी याच्यासाठी जी असणारी वॅकन्सी 35 वर्षापासून तर 42 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, CA, CSA वाले अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. हा जो एवढा कॉलम होता 94 जे डिपार्टमेंट असणार आहे कॉर्पोरेट इंडस्ट्रियल क्रेडिटसाठी 94 वॅकन्सीज होत्या. त्या ठिकाणी आपल्याला इथं एनी ग्रॅज्युएट डिग्री, PG डिग्री, डिप्लोमा आणि CA वाले अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड डिपार्टमेंट आपलं असणार आहे रिस्क मॅनेजमेंटमध्ये 12 वॅकन्सी. तिथं आपल्याला सिनियर मॅनेजर प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रोजेक्ट्स अँड इंट्रोडक्शन इन्स्ट्रक्टरसाठी वॅकन्सी असणार आहे 2 वॅकन्सी. 27 ते 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी आपल्याला चार्टर्ड अकाउंटंटवाले इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर सिनियर मॅनेजर असणार आहे MSME क्रेडिट रिस्कवाल्यांसाठी मॅनेजमेंटसाठी 2 वॅकन्सी 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी असणार आहे चार्टर्ड अकाउंटंटवाले अप्लाय करू शकता. सिनियर मॅनेजर असणार एंटरप्राइज अँड रिस्क ऑपरेशन रिस्कसाठी मॅनेजमेंटसाठी या 2 वॅकन्सी असणार आहे. टोटल ऑफ 22 ते 27 वर्षाच्या 22 ते 27 ते 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो.
त्याच्यामध्ये पण सीए वाल्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी असणार, सीए, एमबीए, पीजीडीएम वाल्यांसाठी. ओके. याचा आता पदांनुसार आपल्याला 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे प्रत्येक विषयामध्ये. ओके. त्याच्यानंतर आता इथं जे खाली जे पद असणार आहे, सिनियर मॅनेजर असणार आहे. फ्रंटसाठी इथं रूट अँड क्लाउड अनालिसिससाठी 3 वॅकन्सी 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी असणार आहे बॅचलर्स अँड मास्टर डिग्री वाले, फील्ड अनालिसिस, डाटा सायन्स वाले, इथं चार्टर्ड अकाउंटंट सीएस वाले अप्लाय करू शकता. इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे बीएफएसआय सेक्टरमधला. त्यानंतर मॅनेजरसाठी वॅकन्सी असणार आहे डिजिटलसाठी. त्याच्यासाठी आपल्याला 3 वॅकन्सी 24 ते 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर ऑफ मास्टर डिग्री कॉम्प्युटर सायन्स आयटी डाटावाले अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पण लागणार आहे. त्यानंतर आता इथं डिपार्टमेंट सिक्युरिटीसाठी 10 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये मॅनेजर सिक्युरिटीसाठी 10 वॅकन्सी 23 ते 23 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन इथं मॅन्डेटरी असणार अप्लाय करण्यासाठी. त्या ठिकाणी आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला आर्मी नेव्हीमध्ये काम केलेलं अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, पोलीस असाल आपण, त्याच्यामध्ये आपण काम केलेलं असेल तर अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आता इथं डिपार्टमेंटल एमएसएमई साठी इथं बँकिंगसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यासाठी आता इथं 6 वॅकन्सी टोटल ऑफ सिनियर मॅनेजर एमएसएमई क्रेडिटसाठी इथं 3 वॅकन्सी 27 ते 37 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन डिसिप्लिनवाले अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, डिप्लोमा डिग्री आणि मॅनेजमेंटवाले इथं अप्लाय करू शकता. याच्यासाठी पण आपल्याला इथं 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. चीफ मॅनेजरसाठी एमएसएमई क्रेडिटसाठी 3 वॅकन्सी 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एनी ग्रॅज्युएट डिग्री, पीजी डिग्री, डिप्लोमा आणि सीए वाले इथं अप्लाय करू शकता. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे एनबीएफसी सेक्टरमधला. त्याच्यानंतर डिपार्टमेंट वाईज इथं फायनान्सच्या 3 वॅकन्सी असणार आहे. सिनियर मॅनेजर बिझनेस फायनान्ससाठी एक वॅकन्सी 28 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन डिसिप्लिनवाले इथं अप्लाय करू शकता. सीए वाले अप्लाय करू शकता. पीजी डिग्री वाले अप्लाय करू शकता. चीफ मॅनेजरसाठी पण 2 वॅकन्सी 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन आणि सीए, पीजी डिग्री आणि वाले इथं अप्लाय करू शकता. टोटल इथं 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चीफ मॅनेजरला. सिनियर मॅनेजरला इथं असणार आहे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता इथं रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, त्यावर वाचणार आहोत. त्यानंतर इथे दिलेलं आहे तर ऍप्लिकेबलसाठी तर पोझिशन दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज आपल्याला एससी, एसटी, ओबीसी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. आपल्याला बघून घ्यायचं आहे जे आपण कॅटेगरी म्हणजे तुम्हाला पद सांगितलेली आहे, जसं की फॉरेक्स मॅनेजर, सिनियर मॅनेजर, फॉरेक्स मॅनेजर, ओके, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि चीफ मॅनेजर. हे टोटल पदे इथे कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत. जे आपण कॅटेगरीमध्ये आपण असाल त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ओके. सगळ्यात जास्त वॅकन्सी इथं बघायला मिळतं आपल्याला सिनियर मॅनेजर क्रेडिट अनालिसिसमध्ये. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे आपल्याला असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खाली जाऊया, आता आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपल्याला सूट असणार वयामध्ये. वयाची सूट एससी एसटी कॅन्डिडेटला तर 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसीला 3 वर्षाची सूट असणार आहे. पीडब्ल्यूडी ओबीसीला 13 वर्षाची सूट असणार आहे. पीडब्ल्यूडी एससी एसटीला 15 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला ओबीसीला 8 वर्षाची सूट, एससी एसटीला 10 वर्षाची सूट. 1984 वाला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे ऍप्लिकेशन फीज जे असणार आहे 850 रुपये प्लस जीएसटी असणार आहे ओबीसीला. 175 रुपये प्लस जीएसटी असणार आहे आपल्याला एससी एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी, महिलांसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला जी फीज जी असणार आहे रिक्वेस्ट फॉर द पे नॉन रिफंडेबल असलेले ऍप्लिकेशन फीज इन्क्लुडिंग चार्जेस वगैरे असणार आहे. ओके. इंटरव्ह्यू आपला असणार आहे शॉर्टलिस्टचा. लोकेशन आणि इथं दिलेलं आहे. लोकेशन आपल्या इथं ब्रँच आपल्याला भेटणार आहे. ओके. त्यावेळेला फॉर्म भरताना बघून घ्यायचे आहे. स्केल पे आपल्याला सॅलरी जी असणार त्याच्यामध्ये बघू शकत तुम्ही सॅलरी स्ट्रक्चर दिलेलं आहे. MMGS 2 साठी इथे 64,820 ते आपल्याला इथं डायरेक्ट 93,960 रुपये सॅलरी भरण्यात भेटतात. आता MMGS 3 साठी इथं 1,05,280 रुपयापर्यंत सॅलरी भेटू शकते. आणि आता SMGS साठी 4 ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 1,20,940 रुपये सॅलरी बघण्यात पडते. क्रेडिट हिस्ट्री जी असणार आपल्याला याच्यामध्ये सिव्हिल स्कोर आपल्याला पाहिजे आहे 680 प्लस पाहिजे आहे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड असणार आहे 12 महिन्यासाठी आपल्याला इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे, म्हणजे ट्रेनिंग पिरियड. त्याच्यामध्ये सर्व्हिस बॉन्ड दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती इथं बघून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 लाख रुपयाचा बॉन्ड असणार आहे 3 वर्षासाठी. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल माहिती दिलेली आहे, जसं की संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर इथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला लागणार आहे. इंटरव्ह्यू होणार आहे. त्यामध्ये आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला त्याची झेरॉक्स कॉपी वगैरे सोबत घेऊन जायची आहे. नॅशनॅलिटी इंडियन सिटीजनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस वगैरे इथं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. ऍक्शन्स फॉर द कॅन्डिडेट्सवर कशी ऍक्शन होऊ शकते,
सिलेक्शन प्रोसेस काय, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन आपल्याला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचे आहे. प्रिंट आउट व्हॅलिड जीडी, कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिड सिस्टम जनरेट प्रिंट आउट. ओके. त्यानंतर डेट ऑफ प्रूफसाठी आपल्याला बर्थ सर्टिफिकेशन, 10वीचं 12वीचं जे पण असेल घेऊन जायचे, मार्कशीट घेऊन जायचे, ग्रॅज्युएशनपर्यंत जे पण आपलं शिक्षण झालेलं असेल तिथपर्यंत. ओके. कॅटेगरीवाल्यांसाठी कॅटेगरी सर्टिफिकेशन, SC ST OBC जे पण आपण कॅटेगरीमध्ये असाल. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता प्रोसेसिंग फीज जी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने भरायची, 850 रुपये. OBC कॅन्डिडेटला, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारे 175 रुपये फी असणार प्लस GST. जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, वाचून घ्यायची आपण. आणि तुम्हाला इथं डिपार्टमेंट वाईज आता कामाबद्दल काही माहिती पाहिजे असेल ती बघू शकता, इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. सगळ्या पदांची जी जॉबची आपल्याला स्किल वगैरे असणार रिस्पॉन्सिबिलिटीज ते आपण इथं बघू शकतो, इथे दिलेली आहे माहिती. ओके. ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची, बघून घ्यायची इथं. ओके. डिपार्टमेंटल वाईज आपल्याला जी कामाची माहिती असेल ती बघून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये इथं रिझ्यूम अपलोड करायचा आहे, 10वीचं मार्कशीट, सर्टिफिकेशन, एज्युकेशन सर्टिफिकेशन, रिलेव्हंट डॉक्युमेंटेशन, वर्क एक्सपिरियन्स, कास्ट सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन, हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. लिस्ट, टर्म, आयडेंटिटी आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. आणि इथं फॉर्मॅट सर्टिफिकेट खाली आपल्याला बघण्यात मिळतं. ओके. याची आता फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. 30 जुलै 2025 ते आपल्याला इथं 19 ऑगस्ट 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. जर तुम्हाला या याच्याबद्दल काही शंका असेल या भरतीबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्या, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून जाऊन लगेच अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असा जॉब फॉर्च्युनिटी सगळ्यांना व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.